नागपुर में जहां फूके परिवार का निजी विवाद अब सार्वजनिक मंच पर आ गया है और राजनीतिक गलियारों में भी इसकी चर्चा शुरू हो गई है। प्रकरण अभी न्याय प्रविष्ट है, यानी मामला अदालत में विचाराधीन है। इसके बावजूद प्रिया फूके अपने 2 बच्चों के साथ आंदोलन कर रही है। इस पर अब डॉक्टर रमा फूके, जो परिणय फूके की मां है, उन्होंने सामने आकर बड़ा स्पष्टीकरण दिया है। मी आज पाहिलंय टीव्हीवर, ती न्यूज पण पाहिली आहे मी, आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले। याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले आहे आणि आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातली व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत, पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुकेला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळत आहे ते मला कळत नाही। आमची हीच भूमिका आहे की या क्षुल्लक गोष्टीसाठी राजकारण करू नये। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे। संकेत फुकेचं नाव जिथे असेल ती तिच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेली नाही, कुठल्याच मुलाला दिले नाही। दोन्ही तिघी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी भांडते हेच कळत नाहीये मला। ती तिच्या नावावरच आहे, तिला ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे। संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी, त्यामुळे ती कशासाठी करते हेच आम्हाला कळत नाहीये। एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरही अन्याय होत आहे या संपूर्ण? हो, अगदीच होत आहे, कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे। परिणय फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे। 4-5 वर्ष झाले तो वेगळा राहतोय, संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं? परिणय फुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी, तो कधी पडलाच नाही, त्याचा काय संबंध? की भारतातला कुणी असा व्यक्ती असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला मानत नसावं आणि तरी सुद्धा ज्या वेळेला आपण बघतो आहे की वारंवार प्रिया खराबे, खरं तर तिचं सरनेम आहे कारण ती वारंवार फुके घराण्यावर जे आरोप लावत आहे, मला असं वाटते की त्या नावाचा उपयोग करून ती तेच नाव बदनाम करते, तर तिने खऱ्या नावानेच समोर यावं। तर प्रिया खराबे ज्या आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे। त्यांनी माझ्या घराण्यावर, आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेल्या आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे। आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे, राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे, ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे, कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या केसवर जी काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा कुठेही अधिकार नाही आहे। तरी सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे, स्टंट करतात आहे आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीजन आहे, वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे आणि आता आमच्या आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर येत आहे। जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी, तर मला कळत नाही की तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे परिणय फुकेंचं काय म्हणजे कशासाठी त्यांचं नावाचा उपयोग होत आहे, म्हणजे उपयोग नाही दुरुपयोग करताय आहे तुम्ही एका प्रकारे। मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत, जे काही खोटे आरोप ते वारंवार लावत आहे, त्यांनी ती केस पुटअप केलेली आहे, केस न्यायालयात लागलेली आहे आणि मला आज हेही सांगावं असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे, मुंबईला घेऊन गेलेली आहे आणि तिथे ज्या पद्धती, आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला। तर एका प्रकारे त्या चाइल्ड हॅरॅसमेंट ते होत आहे मुलांवर, तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये। तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय। त्यांनी आपलं जे काही सांगायचं आहे ते न्यायालयात सांगावं। आम्ही पण, आमच्या वकील पण आहे निशा मॅडम, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहे आणि ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर ते आम्हाला मान्य आहे। प्रिया फुके यांनी फुके परिवारांवर डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत दावा दाखल केलेला आहे। त्या दाव्यामध्ये फुके परिवार हे सगळे अपियर झालेले आहे आणि त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहे फुके परिवारावर त्याचं आम्ही कोर्टाला उत्तर देणार आहे आणि कोर्ट दोन्ही
पक्षांची बाजू ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देईलच. आणि मला एक असं म्हणायचं आहे की हे प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट आहे. इट इज पेंडिंग बिफोर द कोर्ट. सो ओनली कोर्ट हॅज राईट टू डिसाइड की या प्रकरणामध्ये कुठला निर्णय दिला पाहिजे.